नांदेड येथे 22 सप्टेंबरला चाणक्य अबॅकस स्पर्धा होत आहे। या स्पर्धेसाठी धुळ्यातील तेजस्विनी अबॅकसचे 27 विद्यार्थी रवाना होणार आहेत। महाराष्ट्रातून 500 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होणार आहेत। यात तेजस्विनी अबॅकसचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील असा विश्वास तेजस्विनी अबॅकसचे संचालक नितीन चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला। धुळे शहरातील दत्त मंदिर चौकात असलेल्या तेजस्विनी अबॅकस संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी तेजस्विनी अबॅकसचे संचालक नितीन चौधरी आणि सुवर्णा चौधरी नेहमीच प्रयत्नशील असतात। या पार्श्वभूमीवर नांदेड येथे 22 सप्टेंबरला चाणक्य अबॅकस स्पर्धा होत आहे। या स्पर्धेसाठी धुळ्यातील तेजस्विनी अबॅकसचे 27 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे। सर्व विद्यार्थी शनिवारी स्पर्धेसाठी नांदेडकडे रवाना झालेत। यावेळी संस्थेचे संचालक नितीन चौधरी यांनी सांगितले की नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेत धुळ्यातील 27 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून 500 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतलेला आहे। या स्पर्धेत धुळ्यातील तेजस्विनी अबॅकसचे विद्यार्थी नक्कीच चमत्कार कामगिरी करतील असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले। 22 सप्टेंबरला नांदेड या ठिकाणी अबॅकसचे कॉम्पिटिशन आयोजित केलेले आहे। त्यासाठी आज धुळ्याहून तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूट मार्फत 27 विद्यार्थी व पालक या अबॅकस कॉम्पिटिशनसाठी सहभाग घेण्यासाठी आज नांदेडहून निघालेले आहोत।